चला आम्हाला सापडल्या गेल्या. त्यांचा कोणाशी आपले ओळख दाखवून घेऊन जायची आहे. कव्हर ब्लू अँड स्काय ब्लू कलरचं कव्हर आहे. आय एम असं लिहिलंय. ज्याची ओळख असेल त्याने पासवर्ड टाकून मोबाईल घेऊन जायचं आहे. हे आपण लक्षात घ्या. आमच्या ऑनलाईन ऑपरेटरकडे तो मोबाईल आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. इथे आपण पाहताय मॅचला सुरुवात होईल. अत्यंत महत्त्वाचा मॅच आणि या महत्त्वाच्या मॅचला इथून सुरुवात होत असताना आपण पाहताय दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा आणि करूया या मॅचला सुरुवात. पहिल्या राऊंडमध्ये दोन्ही संघ मात्र आपण पाहतात पराभवाच्या छायेमध्ये ढकलले होते. आता हा सामना खूप महत्त्वाचा आहे. या मॅचमध्ये जर जिंकलात तर एक संधी मिळेल पुढे. इथून जर हरलात तर प्रवास थांबला जाईल. मॅचला सुरुवात. पहिला बॉल गोलंदाज तयार. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याची चाहत, परंतु या वेळेला जर आपण तपासून पाहिलं तर चेंडू आणि फळीचा संपर्क व्यवस्थित होत नाही. डॉट बॉलनं सुरुवात होते. किरण यांना आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅकवरती. एका बाजूला फलंदाज आहेत ते म्हणजेच विवेक आणि एका बाजूला किशोर. ही जोडी मात्र आपल्याला पाहायला मिळते. दुपारचं सत्र इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. चेंज ऑफ द पेस आणि फटका खेळला होता, परंतु तिथे चुकी नाही करणार फलंदाज क्षेत्ररक्षक. विकेटचं पतन. स्वस्तात बाद झालेत फलंदाज. गॉन बाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा PDTPL 40+ मास्टर कप आल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आजच्या दिवसातला मॅच क्रमांक 4 आपण पाहताय. आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज विशाल पाटील, ब्रँड ऑफ सरपाडा चा मात्र दिग्गज क्रिकेटपटू, आक्रमकता ज्याच्या नावे लिहिलेली आहे, जो फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. दाखल झालेत सध्या फलंदाजी मार्कवरती नुकताच आलेत, परंतु आता इथून पहिल्या षटकात दुसऱ्या बॉलवरती विकेट गेल्यानंतर खऱ्या अर्थानं सुरुवातीच्या काळात संधी मिळाली. अगदी येता क्षणी बघा आक्रमकता ज्यांच्या नावी का लिहिलेली असते, सुरुवातीपासून आक्रमक होतात. अगदी बॉल आपण पाहिला डाऊन द लेग होता, त्या बॉलला पाहिलं हाफ ट्रॅकरचा, तदनंतर त्याला चा खेळ परिपूर्ण झालाय आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 4 वरती जाऊन पोहोचते. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात किरण दूरवाल्या एंडकडनं. दोन्ही एंडनं मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आता येणाऱ्या काळात आपण पाहतोय पालघर तालुका प्रीमियर लीग देखील येईल. पुन्हा एकदा आपण पाहतात कहा पे निगाह कहा पे निशाणा खेळला होता आपण पाहतोय ऑन साईडला, परंतु चेंडूपाईचा संपर्क सुरुवातीला झाला नाही. बॅट फ्लो बॅट स्विंग शेवटला संपत असताना मागच्या बाजूनं बॉल येऊन लागला बॅटला, जिथे आपण पाहताय धावसंख्या 1 मिळाली. 4 बॉलचा खेळ पूर्ण होतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 5 वरती. पर्नाळीचं मात्र अतिशय सुंदर असं मैदान, एक क्रिकेटला उत्कृष्ट क्रीडा संकुल असं पाहायला मिळतंय. पोषक मैदान आणि जे दोन्ही बाजूनं आपल्याला पाहायला मिळतंय. आज अशी मैदानं भरपूर कमी आहेत आणि अशा स्पर्धा देखील भरपूर कमी होतात जिथे दोन्ही एंडनं खेळायला मिळतं. गोलंदाज तयार. या षटकातला बॉल आपण पाहतायत. पुढचा बॉल सॉफ्ट हँडने खेळल्या. निनॉल घरत बॉलला उचलतील, फेकी करतील, तद्वरती आपण पाहताय सिंगल तर इथे परिपूर्ण होईल. 5 बॉलचा खेळ परिपूर्ण होतो आणि 5 बॉलचा खेळ पूर्ण झाल्यानंतर धावसंख्या 6 वरती जाऊन पोहोचतात. धनसारचे 3 खेळाडू या मॅच टीममध्ये बघायला मिळतात. सुयोग पाटील, निनॉल घरत आणि चेतन राऊत. रुपेश माळी हे देखील आपल्याला पाहायला मिळतात.
4 खेळाडू आपल्याला धनसार या संघाकडून खेळत असताना 40+ क्रिकेट आता देखील हातात आणि या संघामध्ये देखील आगरीपाडा या संघात खेळताना पाहायला मिळतात. गोलंदाज तयार होतील. 5 बॉलचा खेळ परिपूर्ण झाला. धावसंख्या 6 वरती जाऊन पोहोचतायत. गोलंदाज किरण यांना आपण पाहताय. पहिलं षटक विशाल यांच्यासाठी मात्र हा बॉल अगदी तोफा कुबूल आहे. ज्यांनी म्हटलं की चेंज ऑफ द पेस आणि ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू नाही सोडणार. विशालचा उल्लेख मी करत होतो की आक्रमकतेसाठी ह्या खेळाडूला जाणलं जातं. ज्यानं अतिशय सुंदर फटक्यातला अद्वितीय फटका खेळला. बॉल सीमा रेषेच्या बाहेर जात असताना षटकार. तिसरं एडिशन या स्पर्धेचं 3 वर्ष अभिमानानं पूर्ण करत असताना स्पर्धा आयोजकांना निश्चित स्वरूपात सॅल्यूट असेल, ज्यांनी या स्पर्धेला 40+ ची संकल्पना आणली आणि पालघरचं 40+ क्रिकेट सध्या आता आपल्याला बहरताना पाहायला मिळतंय. गोलंदाज सुमित एका बाजूला आपण पाहतात. फलंदाज आहेत विशाल आणि त्यांच्या साथीने किशोर. विशाल हे आतापर्यंत 3 बॉलचा खेळ परिपूर्ण करत आहेत आणि त्यांच्या बॅटमधनं 11 धावा अत्यंत महत्त्वाच्या आल्या. ज्या सुरुवातीला फलंदाज बाद झाले त्यांची कमी त्यांनी बासू दिली नाही. मैहुना म्हणत षटकाला चांगलं सांगता केलं. पुढचा बॉल आणि दुसरं षटक. नो बॉल. पंचांचा हात कमरेच्या वरती अर्थात बीमर आलाय. पहिला बॉल. हाईट फॅक्टर मॅटर करते असं पंच राकेश राऊत आणि निरंजन घेरत आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल फ्री हिटचा मिळेल. फलंदाजाला संधी आहे. पुढच्या बॉलवरती एक मोठा स्ट्रोक हल्ला बॉल होईल का? धावसंख्या जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच आतापर्यंत 13 धावा या धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल आणि इथे देखील आपण पाहताय गतीमध्ये परिवर्तन केलं. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे बॉलला. फ्री हिटच्या बॉलवरती विशेषतः जोखीम पत्कारता आली नाही आणि तिथे मात्र आपण पाहतात फक्त सिंगलनं संतुष्ट राहावं लागतं. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 14 या धावफलकावरती आहेत. सध्या पहिलं षटक संपलं. जिथे एक गडी बाद झाला धावसंख्या होत्या तिथे म्हणजेच 12. परंतु या षटकात जर आपण पाहिलं तर सुमित आलेत. पहिलाच बॉल नो हाताळलाय आणि त्यानंतर आता सिंगल डबल हा खेळ सध्या चालू आहे. विशाल पाटील मैदानाच्या आतमध्ये. आता हवेच्या विरुद्ध दिशेनं फलंदाजी करावी लागेल आपण पाहताय. परंतु विशालकडे ती गुणवत्ता आहे. मोठे फटके सहज रीतीने शोधण्याची जी कॅपॅसिटी क्षमता आहे विशालकडे. आता स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं या बॉलला. मागे चेतन राऊत यांचे सेफ हँड आपल्याला पाहायला मिळतात. चांगला बॉल. मुरबेकडून बिलॉंग करत असताना सुमित हे उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सध्या 40+ क्रिकेट गाजवत आहेत. ज्या अनुषंगानं सध्या गोलंदाजी होत आहे. रिव्हर्स स्विच. हवेचा जोत त्याचाच इथे प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या अनुषंगानं आता माइंडसेट थोडंसं बदललं जातं. ज्यावेळेला दोन्ही एंडनं मॅच असतात त्यावेळेला क्रिकेट हे 50-50चं बघायला मिळतं. कारण गोलंदाजांचा दबदबा वाढला जातो एका एंडनं तर एका एंडनं फलंदाज आक्रमक होताना बघायला मिळतात. म्हणजे हे क्रिकेट चांगलं आहे. पुढचा बॉल. या बाजूला पुन्हा एकदा फटका केलाय. डीप मिड विकेटला क्लिअर करेल बॉल आणि चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 4. पुन्हा एकदा आल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आजच्या दिवसातला चौथा मॅच आणि चौथा मॅच मधलं दुसरं षटक. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला 4 बॉल झालेत. सुमित पुढचा बॉल.
पंचांचे दोन हात समांतर रेषेत अर्थात व्हाईट बॉलनं आता इथे थोडंसं प्रेशर थोडंसं दणपड. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर नो बॉल आला, तदनंतर सिंगल डबलचा खेळ स्वीकारला, विशाल थोडेसे त्रस्त राहिले आणि तदनंतर चौकार देखील आला. आता इथून जर आपण तपासून पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते धावसंख्या फलकावरती 19 वरती. गोलंदाज तयार विशालसाठी. खोलवर टप्पाचा बॉल, वेगावरती स्वार, अचूक टप्पा आणि भेदक मारा या गोष्टी असायला हव्यात. हवेचा जोत भरपूर वाढलाय, त्या अनुषंगानं विशाल यांचा फलंदाजीचा मनसुबा तोच आहे की रिव्हर्स स्वीप जर मी खेळलो, इनफिल्डला जर क्लिअर केलं तर बॉल जाईल सरळ निघून. परंतु असं नाही, तुमच्याकडे चांगलं टायमिंग असेल तर तुम्ही समोरच्या दिशेने देखील फटके चांगले खेळू शकता. यावेळेला आपण पाहतायत सरळ बॅटनं तंत्रशुद्ध फटक्याची निवड. डीप एक्स्ट्रा कव्हरला राकेश पाटील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून फील्ड होईल. षटक क्रमांक आपण पाहिलं तर इथे 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकांचा खेळ योग्य रीतीने संपल्यानंतर धावसंख्या 10ची सरासरी राखत 20 वरती पोहोचते. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजे. तेच आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात होईल. क्षेत्ररक्षणाचा व्ह्यू जर आपण पाहिला तर ऑन साईडला आपण 3 खेळाडू प्रोटेक्शनमध्ये पाहत आहेत, ज्यामध्ये काऊ कॉर्नरला एक खेळाडू, मिड विकेटला खेळाडू आहे, डीप स्क्वेअर लेगला एक खेळाडू आहे, लॉंग ऑनमध्ये एक खेळाडू, लॉंग ऑफला एक खेळाडू, शॉर्ट कव्हरला एक खेळाडू, शॉर्ट पॉईंटला एक खेळाडू, शॉर्ट टर्डमॅनला, डीप एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू, बॅकवर्ड फाईन लेगला निनॉल घरत यांना आपण पाहत आहेत. एक चांगली व्यूहरचना आहे फिल्डिंगची, परंतु त्या पद्धतीने मेरिटवरची गोलंदाजी देखील तुम्हाला करावी लागेल. पहिला बॉल हाताळलाय, जिथे सिंगल मिळाली, या सिंगलच्या सहाय्याने 21 धावा या धावफलकावरती आहेत. एक गडी बाद झालेत. विवेक स्वस्तात बाद झाल्यानंतर धावसंख्येला आणि डावाला सावरत असताना विशाल यांचा खेळ आत्तापर्यंत बहरलाय. 2 चौकार 1 षटकाराच्या सहाय्याने तेही खेळतात, चांगली बॅटिंग करतायत. त्यांच्या साथीनं किशोर या फलंदाजाने देखील साथ दिलंय आपल्या साथीदाराला. गोलंदाज तयार होतील. इथे मात्र आपण पाहतायत लॉंग स्टॉपला बॉल क्लिअर करेल आणि यष्टीरक्षक चेतन राऊत हे बीट झालेत आणि बीट झाल्यानंतर आपण पाहतोय चेंडू लॉंग स्टॉपला देखील कठीण राहिलाय फील्ड करण्यासाठी, जिथे दोन्ही खेळाडूंच्या मधोमध निनॉल घरत आणि त्यांच्या साथी जे होते त्यांच्या मधोमध चेंडू निघून चाललाय सीमापलीकडे. चेतन यांना इथून चांगलं यष्टीरक्षण देखील तेवढंच महत्त्वाची भूमिका असेल. क्लोजमध्ये आपण राहिलात तर शेवटपर्यंत बॉलकडे पाहत राहणं या अनेक गोष्टी असतात आणि त्या तुमच्याकडे अचूक असायला हव्या. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज किरण आले आणि किरणच्या पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती चौकार, ज्या सहाय्याने धावसंख्या 25 वरती जाऊन पोहोचतायत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेला फटका खेळायला क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि त्यांच्याही मस्तकाला दस्तक देत बॉल फरार. सलगचा दुसरा बॅक टू बॅक चौकार. सलग 2 चौकार आलेत. आता किरण यांना कमबॅक करावा लागेल इथून. पुन्हा एकदा मात्र आपण पाहू शकाल खराब क्षेत्ररक्षण आणि सलगचा तिसरा. एकदा वेळ बदललं की सगळं काही बदलतं. 4
वरती आहेत त्या म्हणजेच आतापर्यंत 33. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतील. सलग 3 चौकार आलेत. मोमेंटम शिफ्ट झाले. यावेळेला चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज आलेत खाली. नाही चुकी करणार. जरी 3 चौकार माझ्या विरोधात आले असतील परंतु या वेळेला नाही. चांगला चेंडू हाताळला. चेंडूला अनएक्सपेक्टेड बाउन्स मिळाला. सरप्राईज झाले फलंदाज स्वतः. गॉन. नवीन फलंदाज दाखल झालेत. संजय. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर 30 षटक आणि अगदी शेवटचा बॉल. धावसंख्या फलकावरती आहेत 33. धावा आल्यात जरूर परंतु विकेट देखील जातात. एका बाजूला विशाल आहेत. विशाल असेल तोपर्यंत उर्वी 11 उमरोळी हा संघ वेल सॅटिस्फाय असेल परंतु विशाल समवेत साथीनं कोणी उभं राहायला तयार नाही. चेंडू बऱ्याच काळ हवेत. शेवटच्या क्षणाला हाही झेल सुटलाय आणि षटक क्रमांक 3चा खेळ देखील संपलाय. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांचा योग्य रीतीने खेळ संपलाय. अखेर धावसंख्या 34 वरती जाऊन पोहोचतायत. आता उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी आहे. अर्धपडाव संपलं. अर्धपडाव येणं बाकी आहे ज्यामध्ये धावा होतील नाही होतील हे सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका. बघत रहा PDTPL 40+ मास्टर कप. ते आलेत. पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. सकाळी देखील त्यांचा तो उल्लेख झाला आणि आता तेच गोलंदाजी ट्रॅकवरती. मागच्या मॅचमध्ये गोलंदाजी खराब झाली असं त्यांनी देखील वक्तव्य मांडलं. या मॅचमध्ये सुधारणा करणार. चांगला बॉल हाताळला वेगासहित अचूक टप्पा परंतु त्या बॉलला कट केले. रुपेश माळी तिथे पोहोचतील परंतु तत्पूर्वी क्षेत्ररक्षण डीप मधून होतंय. चांगली फेकी आली. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. तत्पूर्वी धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर सिंगलनं पुढे आकार घेईल. 35 धावा धावफलकावरती. पहिल्या मॅचमध्ये ज्या धावा झाल्या त्या तदनंतर होणंसं थोड्याशा कठीण राहिल्या. सकाळच्या सत्रामध्ये धावांची उधळण धावांचा उंचावणारा वेग आपण जो पाहिला तो तदनंतर थोडासा शांत झाला. दुपारच्या सत्रात थोडासा मंद झाला म्हणायला हरकत नाही. पुढचा बॉल
चांगला बॉल बेल्स इथे मात्र आपण पाहतात उद्ध्वस्त झाल्यात का. ऑल राईट, फलंदाज विशालसाठी अनप्लेएबल. महेंद्र यांनी चांगला चेंडू हाताळलाय, विकेटचं पतन, फलंदाज बाद. जयचंद थोडंसं आता द्विधास्थिती आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच उर्वे 11 उमरोळी या संघाची. परंतु जे दोन फलंदाज आता आलेत मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला आपण पाहतात ते म्हणजेच संजय आणि त्यांच्या साथीने जयचंद. या दोन्ही फलंदाजांना एक आता योग्य इनिंग इथून बिल्ड करावी लागेल. वेळ जाण्याच्या आत जर तुम्ही चांगलं क्रिकेट दाखवलं तर निश्चित स्वरूपात दुसऱ्या डावामध्ये एक चांगली लढत फाईट करण्यासाठी तुम्ही तिथे निश्चित स्वरूपात सज्ज व्हाल. परंतु याच डावात जर थोडंसं हतबल झालात तर मग दुसऱ्या डावामध्ये तुमचा कॉन्फिडन्स हा अगदी खालच्या लेवलला राहील. त्या अनुषंगानं जे काही करायचं ते आत्ता करा. वेळ जाण्याच्या आतमध्ये जर तुम्ही योग्य रीतीनं फलंदाजी केली तर दुसऱ्या डावामध्ये लढण्याची हिंमत ताकद तुमच्याकडे देखील राहील. अगदी येता क्षणी काय फटका गेलाय, चेंडूनं बराच काळ उंची गाठलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि नाही चुकी करणार राकेश. फलंदाज इथे बाद होताना तू चल में आया, विकेटचं पतन, गॉन. आले होते. आता या वेळेला गोलंदाज ऑन हॅट्रिक असतील. महेंद्र, मागच्या मॅच मध्ये झालेल्या चुका आम्ही इथून टाळू, ज्यांनी म्हटलं ज्या वेळेला टॉस विजयी झाले आणि त्यावरती काम देखील केले. गोलंदाज तयार. चांगला बॉल, खोलवर टप्पाचा बॉल, बॅट अँड पॅड मध्ये चेंडू होता, त्याला मात्र केले लॉंग ऑफला. तिथे सुयोग पाटील सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करतात. थोडी जी चुकी झाली, सुयोग पाटील थोडे लेझी राहिले आणि त्या अनुषंगाने मात्र आपण पाहतात तिथे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. बघता बघता जर आपण पाहिलं तर धावसंख्या 2 फ्लाय होईल आणि जाऊन पोहोचते ती म्हणजे 37 धावा या धावफलकावरती आहेत. चेंडूंचा खेळ तपासून पाहिला तर या षटकातला आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. 37 धावा धावफलकावरती आहेत. चांगला फटका, स्क्वेअर कट, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, अगदी अंग झोकून देतात. त्यांना आता माहिती आहे की इथून जर जिंकलात तर एक संधी मिळेल आपल्याला पुढे येण्यासाठी. ज्या अनुषंगानं दोघांमध्ये चाललेली भानगड, कोण जिंकणार कोण हरणार, प्रत्येकाच्या मनामध्ये पुन्हा पुन्हा घर करणारा प्रश्न. एकाला जिंकावं लागतं, एकाला हरावं लागतं, त्याशिवाय क्रिकेटच्या खेळाला निर्णय नाही. गोलंदाज तयार. शेवटचा बॉल, 4थं षटक, 38 धावा धावफलकावरती. वेग, प्रचंड वेग, अचूक टप्पा, योग्य लाईन, या अनेक गोष्टींचा एकत्रित मेळ आणि षटक संपलंय 4थं. महेंद्र यांचं कौतुक करावं लागेल, ज्यांनी ॲक्युरेट गोलंदाजी केली, चांगली गोलंदाजी केली आणि आपण पाहतायत फक्त आणि फक्त 4 धावा खर्च करत 2 गडी मिळवले. अर्थात महेंद्र यांनी जबरदस्त गोलंदाजी केली.
4 षटकांचा खेळ संपला. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजे. षटक क्रमांक 5 मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती सुमित, ज्यांचं मात्र आपण पाहतात हे षटक क्रमांक 2 असेल. यानंतरचा एक सामना भरपूर महत्त्वाचा आहे. मागच्या मॅचमध्ये जर आपण तपासून पाहिलं तर पालघर स्पोर्ट्स क्लब हा क्वालिफाय झालाय आणि SRP चॅलेंजर्स हा संघ आता या सामन्यातला विजयी संघाची वाट बघत असेल की आपला प्रतिस्पर्धी कोण असेल पुढच्या मॅचमध्ये. 5 मॅचचं शेड्यूल आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी ट्रॅकवरती तयार होताना. सध्या धावफलक आपण पाहतात 4 षटकांचा खेळ समाप्तीवरती येत असताना 38-38 धावा. सुमित आले दूरवाल्या एंडनं गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. पहिल्याच बॉलवरती क्रॉसबॅटनं खेळले बॉलला तिथे वाईट इच काउ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. त्यांच्या माध्यमातून बॉलला उचलतील, फेकी करतील. तदवरती आपण पाहताय सिंगल इथे मिळेल. 39 धावा या धावफलकावरती आहेत. 39 11 बॉल आहेत. 11 बॉलमध्ये इथून 20 धावा जोडल्या 60 धावा होतील. 60 धावा झाल्या तर दुसऱ्या डावामध्ये तुम्ही इथून निश्चित स्वरूपात चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना दाखवतील. खेळल्या ऑन साईडला फटका. पंच निरंजन घरत यांच्या अगदी बाजूने बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे चाललाय. तिथून बॉलला फेकी करतील, पेट्रोलिंग होईल. तत्पूर्वी आपण पाहतायत सिंगल मात्र मिळते. 40 विशाल बाद झाल्यानंतर धावगती जी होती ती स्लो झाली, मंदावली. म्हणून आता जे फलंदाज आलेत अर्थात आपण पाहतात मिलिंद, या मिलिंद यांच्यावरती जबाबदारी असेल. त्यांच्याकडे गुणवत्ता आहे. अनेक वेळा त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय. मागे काय झालं याला महत्व नाही. नाविन्यपूर्ण तुम्हाला खेळ स्वीकारावा लागेल. इनसाइड आउटचा स्ट्रोक चेंडू मात्र चाललाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, फक्त बॉलकडे पाहत राहतील. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 मध्ये जे पटाईत आहेत अर्थात तेच मिलिंद पाटील यांना आपण पाहताय. पुढचा बॉल सुमित यांचा दूरवाल्या एंडनं राईट हँड ओव्हर द स्टम्प्स. पुन्हा एकदा मात्र आपण पाहताय कोलवा टप्पाचा बॉल. त्या बॉलला नाही कनेक्ट करता आलं, शांत केलं. मागचा बॉल जरूर तुम्ही चांगला स्ट्रोक खेळला असेल, परंतु तदनंतरचा माझ्या 6 चेंडूतला सर्वोत्कृष्ट चेंडू मी फेकीन आणि तुला शांत करीन, हेही कौशल्य राखावं लागतं गोलंदाजाला आणि ते सध्या बघायला मिळतंय. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर 4 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 45 धावा. 45 स्कोर कार्ड वरती आहेत. पुढचा बॉल. चेंडू बऱ्याच काळ हवे. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील का आणि नोमॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. सुयोग सुरेश पाटील बॉलला फेकी करतायत, उचलतात. तत्पूर्वी आपण पाहताय धावसंख्या 2 परिपूर्ण होतात. 47 धावा ह्या धावफलकावरती असतील. शेवटचा चेंडू आहे या षटकातला. 47 तर आतापर्यंत लागलेले आहेत. उर्वरित जर आपण तपासून पाहिलं तर शेवटचा बॉल आणि तदनंतरचं एक षटक. सन्मानजनक धावा ज्या मी उल्लेख करतो 60-65 त्या जर झाल्या तर दुसऱ्या डावामध्ये देखील मजा येईल. समोरच्या दिशेने खेळल्या फटका. क्षेत्ररक्षक आहेत खाली, जणू काही कॅचिंगची प्रॅक्टिस देताय की काय. फलंदाज बाद.
उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर सध्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 47 धावांवरती. मनोहर दाखल झालेत नवीन फलंदाज आणि गोलंदाजी ट्रॅकवरती मंगेश वेडीचे मात्र हे गोलंदाज सफाळे वेडी इथून बिलॉंग करतात. एक चांगले क्रिकेटपटू आहेत आणि पहिल्याच बॉलवरती मंगेश कुर्ले चेतन यांनी मात्र झेल टिपलाय ज्यामध्ये कुठलीही चुकी नाही होत आणि मंगेश कुर्ले यांना मात्र पहिल्याच बॉलवरती सफलता. उर्वी 11 उमरोळी हा संघ थोडासा आता हतबल आपल्याला होताना पाहायला मिळतोय कारण विकेटची तडजड जी चालू आहे ती मात्र इथे बाद होताना. गोलंदाज जर आपण तपासून पाहिले तर या षटकात मान फ्रॉम सफाळे वेडी मंगेश कुर्ले यांचा पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती विकेट. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 47 धावा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज दाखल झालेत. संदीप यांना आपण पाहताय. डीके या नावाने भरपूर प्रेम मिळालं यांना आणि तेच डीके आता दाखल होत आहेत. दाखल होत असताना चेंडू कमी आहेत. तुम्हाला डगआउट मधून सेट होऊन यावं लागेल. जर तिथून जरी तुम्ही वेळ घेतला तर मग जणू काही वेळ झालाच. पहिल्याच बॉलवरती अगदी येता क्षणी आक्रमण उशिरानं आलेत परंतु संघासाठी महत्वपूर्ण कामगिरी. या 6 धावा इथून धावफलकाला गती देत आहेत. चेंडू सीमारेषा पार. षटकार. कुर्ले सफाळे वेडीचा मात्र एक जबरदस्त गोलंदाज परंतु तो गोलंदाज जरी असला तरी मी देखील माझ्या संघाचा महत्वपूर्ण फलंदाज आहे हे सांगत असताना डीके यांना आपण पाहतायत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे त्यांच्या माध्यमातून फील्ड होईल. धावसंख्या 1 मिळते. 54 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय. सन्मानजनक स्कोर कार्ड कडे तर तुम्ही पुढे झालात यामध्ये तीळ मात्र शंका नाही. धावा उभ्या केलेल्या आहेत. मंगेश यांचं षटक आपण पाहतायत. अगदी शेवटचं गोलंदाज आता तयार होतील. 3 बॉलचा खेळ परिपूर्ण झालाय. चेतन राऊत मागून दर्शवतात की कुठल्या पद्धतीचे चेंडू हाताळले पाहिजे आणि त्या रेंजमध्ये जर चेंडू हाताळले तर चेंडू जाईल. मनोहर नाही थांबणार. डहाणूचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये. षटकार. तिने जर आपण गोलंदाजी केली तर मॅच मध्ये एक वेगळं स्वरूप होईल परंतु जे 2 षटकार आले त्यानं सुसज्ज स्थितीमध्ये पोहोचवले. चांगली फलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आपण पाहतायत कव्हरला बॉलला खेळले तिथे आहेत राकेश आणि नाही चुकी करणार कुठे. क्षेत्ररक्षणामध्ये चपळ आहेत. धावसंख्या 2 फ्लाय 62 62 ऑन द स्कोर कार्ड. चेंडूंचा खेळ झाला या षटकात आतापर्यंत 5. अगदी शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवरती टार्गेट लिहिलं जाईल. कितीचं राहील. षटकार आला तर 78 होतील. 68 होतील. 69चं टार्गेट राहील. डॉट बॉल आला तर जे आहे तेच दिसेल. इथे जर आपण पाहिलं तर सिंगल मिळते. या सिंगलच्या साहाय्याने परिपूर्ण झाल्यात. दुसरीचा प्रयत्न केलाय. सुयोग पाटील बॉलला उचलतील फेकी करतील तद्वरती धावसंख्या जाऊन पोहोचेल 64. 64 धावा आणि 65 धावांचं टार्गेट. या 65 धावा कशा होतील काय होतील नाही होतील या अनेक गोष्टी आहेत. ह्या सांगण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये येऊया. नाण्याची एक बाजू पडताळून पाहिली. दुसरी बाजू आपण पाहणार आहोत. ज्या वेळेला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल प्रत्यक्षात मायक्रोफोनवरती निमंत्रण देऊया. या स्पर्धेचे मुख्य समालोचक अर्थात व्हॉइस ऑफ बोईसर. भरपूर शेड्यूल त्यांचं बिझी असतं. प्रवास खूप असतो त्यांचा. पालघर मग गुजरात मग त्यानंतर ठाणे मुंबई
इथपर्यंतचा प्रवास सातत्याने दगदगतीचा प्रवास आणि युसुफ सय्यद सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत पुढच्या 6 षटकांसाठी.
आतमध्ये दोन्ही बॅटर पोहोचलेले आहेत. एका बाजूला सुयोग तर एका बाजूला निनॉल. 65 धावांचा पाठलाग करायचा सामना जिंकण्यासाठी. बघा थोडासा फेरबदल करण्याचा प्रयत्नशील. काय झालं चेंज करतो प्लेयर चेंज केला मग एक सेपरेट खेळाडू घेतला गेला. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल स्ट्राईकला पाहू शकाल सुयोग आहेत आणि एका बाजूला निनॉल घरात. विशाल पाटील पहिल्या षटकामध्ये आले. 65 धावा डिफेंड करायच्यात उर्वी इलेवन उमरोळे या संघाला. ऋतू इलेवन नागरीपाडा हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना 6 षटकांचा सामना. उत्कर्ष पाटील यांचा आवाज आपण ऐकला. पहिल्या 6 षटकांसाठी आज तुमच्या मायक्रोफोनवर रुजू आहेत. त्यावेळेस स्लोवर चेंडू टप्पा पडण्यात चेंडू राईज झाला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन समावेश होतो. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे या षटकाची. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्या षटकाचा पहिला चेंडूवर केला. बघा पहिला सामना जेव्हा खेळला होता विशाल पाटील पहिल्या चेंडूवर हर्षवर किणी या बॅटरला क्लीन बोल्ड केलं होतं. दुसरा सामना ते खेळतात पहिला चेंडू निर्धाव टाकला गेला. सुयोग आहेत स्ट्राईकवर. यावेळेस ऑन साइडला फटका तसं खेळा. लॉंग ऑन चेंडू क्लिअर होत असताना 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप हा आलाय. मास्टर कप चौकार 4. PL 40+ चा थरार आपण पाहतो पर्व 3ऱ्या मध्ये वंदे मातरम प्रणालीच्या मैदानात. यावेळेस ससारा बॅटिंग खेळला. चेंडू उंच गेलाय. चेंडू खाली खेळाडू किशोर दोडी आलाय. प्रयत्न चांगले राहिले परंतु चेंडू निघून जातो बाउंड्रीच्या जवळ. खेळाडू पोहोचले. चेंडूला फील्ड केला. फेकी केली जाईल परंतु 2 धावा परिपूर्ण केल्या. शॉर्ट मिड ऑफला खेळाडू होते. लॉंग ऑनचे खेळाडू आले. प्रयत्न चांगला केला तर किशोर दोडी कॅप्टनने परंतु झेल टिपता आला नाहीये. 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या. सुयोग पाटीलला जीवनदान नक्कीच भेटलाय. धावसंख्या 2 पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचेल 6 अंकावर. 3 चेंडू तर खेळ संपला गेला. पहिला षटक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढे सचव घ्यायचा प्रयत्न परंतु फसवला गेला. संजय घर करणारी चुकी आणि फलंदाज बाद. मिस्टर सुयोग पाटील बॅक टू डगआउट. चेंडू असेल 32 मध्ये 59 धावांची गरज.
यावेळेस फुलाला चेंडू होता, पाहू शकाल तिकडे खेळाडू पोहोचले, पॉइंट मध्ये आहेत, चेंडू फुल करतील. पंचांनी बाईचा कॉल नक्कीच दिला. यष्टीच्या पायाला चेंडू ट्रॅव्हल झाला, बाईच्या एक धाव आली आहे. बघूया या स्पर्धेमधला शेवटचा अंतिम दिवस आहे आणि या सकाळच्या सत्रामध्ये 9:30 वाजता स्पर्धेला सुरुवात होईल. 9 वाजता रिपोर्टिंग असणार आहे. 9:15 वाजता टॉस केला जाईल. 9:30 वाजता स्पर्धेला सुरुवात होईल. उद्याच्या मेगा फायनल दिवसामध्ये जेही सुपर 6 संघ क्वालिफाय झालेत त्यांनी आम्ही लक्ष केंद्रित करतो. आपण लक्ष द्या. 9:30 वाजता उद्या पहिला चेंडू ट्रॅव्हल होईल या स्पर्धेमध्ये. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला 7 धावा फलकावर 1 गडी बाद. निनाल यावेळेस लोअर फुटच बोलता शॉर्टर फटका तर खेळलाय. खराब क्षेत्ररक्षण किशोर दोडीच्या माध्यमातून थोडीशी घाई दुर्घटनाग्रस्त घेऊन जाई आणि यावेळेस हा चौकार आलाय. 4 धावा. षटक क्रमांक पहिला संपला गेलाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद, 11 धावा फलकावर. बघा जैसन इंट्रोड्यूस केला जाईल. बघा जैसनला इंट्रोड्यूस केला गेलाय. एक अप्रतिम अष्टपैलू खेळाडू आहे. डहाणू गुंगवाडाला बिलॉंग करणारा खेळाडू पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. फिरकीच्या जोरावर कित्येक बॅटरने नाचवल्याशी गोलंदाज पाहू शकाल. जैसन गोलंदाज मागवा सज्ज होतील. पहिला चेंडू यावेळेस सुरेख अप्रतिम चेंडू राहिला. टप्पा आपण चेंडू उचली घेतोय. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. चांगली सुरुवात. बघा यानंतर साहिल कुरेशी याचा सुद्धा आपण आवाज ऐकणार आहोत आजच्या दिवसामध्ये. शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये वेलकम साहिल, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. उद्या सुद्धा साहिल यांना आपण ऐकणार आहोत या स्पर्धेमध्ये. पहिला चेंडू धाव टाकला गेला. अजूनही बनवायचे विजयासाठी पाहू शकाल तब्बल 54 धावा. येणारे चेंडू असतील 29. यावेळेस फटका तर फसला स्वतः गोलंदाज. चेंडू खाली आणि फलंदाज किशोर मैदानाच्या बाहेर. गडी बाद, गॉन. 11 वर लागणारा दुसरा हादरा संघ ऋतू 11 आगरीपाड्या संघाला. परत यावेळेस मुख्य सामन्यामध्ये इंट्रोड्यूस केला गेलाय आणि त्याने करून दाखवलं. पहिला 2 चेंडूमध्ये गडी बाद केला. डॉट बॉल दुसऱ्या चेंडूवर गडी बाद. आता येणारे चेंडू असतील इनिंग्स मध्ये तब्बल 28 मध्ये बनवायचे विजयासाठी. 54 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संघनायक मिस्टर महेंद्र चौधरी बॅटिंग ऑर्डरवर. महाराष्ट्र पोलीस कार्यरत 4थ्या क्रमांकावर आलेत. शॉर्ट फाईन लेग, फ्लाइंग स्लीप. गलीमध्ये रोहित पाटील. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट मिड ऑफ, शॉर्ट लॉंग ऑन. शॉर्ट मिड ऑन ला खेळाडू आहे. डीप इन विकेट आणि डीप कॉर्नर सर्कलच्या बाहेर. डीप एक्स्ट्रा कव्हर ला खेळाडू ठेवलं गेलं.
जयसन एकदा परत एकदा पंचांच्या उजव्या डाव्या बाजूने प्रथम ओव्हर द विकेट गोळी मागवा सज्ज होते स्ट्राईकवर महेंद्र पहिला चेंडू वेट केला चेंडूला हिट केला डीप मध्ये खेळाडू आहे यावेळेस पाहू शकाल झेंड टिपता आला नाहीये परंतु एकेरी धावांनी पूर्ण करा दुसऱ्या प्रत्येक रोहित पाडे तिकडे पोहोचले सगळ्यांच्या संघाला चेंडूला फील्ड केला पैकी केली आहे परंतु 3 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या चांगला प्रयत्न झाला होता खेळाडूचा आणि 3 धावा परिपूर्ण केल्या यानंतर जयप्रकाश पाटील वेट करतात कुठला संघ खेळायला सज्ज होईल डू ऑर डायचा सामना धावसंख्या पाहू शकाल 3 ने पुढे सरसावली गेली धावसंख्या धरून पोहोचेल धाव फलकावर 14 धावा परत वेस्ट बॅकफुटला कट करता प्रयत्न होता निनॉल घरी त्यांचा परंतु चेंडू निर्धाव आला बघा 4 चेंडूमध्ये 3 धावा नक्कीच खर्च केल्यात एक गडी बाद करणे यशस्वी ठरलाय मिस्टर जयसन परंतु जो मागील चेंडूवर 3 धावाला तिकडे खेळाडू होते झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता झेल टिपता आला नाही त्या अनुषंगाने 3 धावा नक्कीच झाले या सामन्यामध्ये 2 झेल नक्कीच खेळाडूला टिपते आले नाही हे झेल सुटणं खूप महत्त्वपूर्ण कडी आहे प्रत्येक सामन्याची परत बॅकफुटला आले फटका सुरेख खेळाडी बॅकवर पडला चेंडूला पाठवून दिला खेळाडू तिकडे आहे परंतु चेंडू निघून जाईल 1 बाउन्स ओव्हर द रोप मास्टर कप चौकार 4 धावा मिड विकेट स्क्वेअर लेग लॉंग लेग चांगले बॅटिंग ते करतायत यावेळेस फटका तरफासला चेंडू खाली स्वतः यष्टी रक्षक आलाय करणार नाही चुकी संजय आणि फलंदाज निनॉल बॅक टू डगआउट काय षटक राहिलाय जयसनचा या षटकामध्ये 2 गडी बाद केले 7 धावा खर्च केला 2 षटकांचा खेळ संपला गेलाय धावा धापकर 18 येणारे चेंडू असतील 24 मध्ये बनवायचे विजयासाठी 47 धावा त्या फलकावर 18 धावा 300 षटकामध्ये कुठला गोलंदाज सज्ज होईल फार एंडकडून चर्चा होतीये विशाल पाटील किशोर धोडी म्हणजे संजयला इंट्रोड्यूस केला जाईल संजय असते ज्यांनी मागील सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती तेच गोलंदाज गोलंदाजीचे मार्कवर असतील मिस्टर संजय येणारे 4 षटकं बनवायचे 47 रोहित पाटील स्वतः इन ॲक्शन आहेत पाहू शकाल सबस्टिट्यूट खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागली या सामन्यामध्ये कारण की मनोहर तांबोरी च्या जागेवर त्याची बनी लगावली गेली महेंद्र चौधरी यावर स्ट्राईकवर असणार आहेत फलंदाज ज्याच्या बॅटमधून 1 चेंडू 3 वर ते बॅटिंग करतात आणि पाहू शकाल नवीन बॅटर किरण नॉनस्ट्राईक एंडवर फार एंडकडून पंचाच्या डाव्या बाजूने गोलंदाज संजय गोलंदाज सज्ज होतील पहिला चेंडू शॉट होता फटका आता सुरेख खेळलाय डीप मध्ये खेळाडू आहेत आणि यावेळेस इट्स गॉन खेळाडूला शोधला गेला स्क्वेअर लेग रिझन मध्ये आणि फलंदाज महेंद्र चौधरी बॅक टू डगआउट
या सामन्यामध्ये पाहू शकाल 6व्या क्रमांकावर इंट्रोड्यूस केल्या गेल्या. थोडंसं खाली ठेवलं गेलं बॅटरला. 4 गडी बाद झालेत. पहिला गडी बाद झाला सुयोग पाटील, दुसरा बॅटर आउट झाले मिस्टर किशोर, तिसरा बॅटर आउट झाले निनॉल, चौथे बॅटर महेंदर, किरण सुमितची जोडी, जे दोन्ही बॅटर पहिल्या सामन्यामध्ये सलामी बॅटरच्या रूपामध्ये आले होते, त्यांना 5व्या आणि 6व्या क्रमांकावर पाठवलं गेलं बॅटिंगसाठी. धावा फरकावर आहे तब्बल 18. ऑफिसच्या बाहेर चेंडू पंचांनी व्हाईट बॉल नक्कीच घोषित केलाय. एक्स्ट्रा धाव आली आहे. धाव फलक 1 पुढे ससावते 19 अंकावर. 19 लॉस ऑफ 4 विकेट. बॅटिंग करत असताना ऋतू 11 आगरीपाडा. संतोष यांचा संघ पण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इन ऍक्शन आहे. 40+ महाथरार, 40+ लेजंड खेळाडू, त्यांचा खेळ आपण पाहतोय. ज्यांनी कित्येक मैदाने गाजवली, ज्यांनी कित्येक वर्ष गाजवली असं खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना यावेळेस पाहू शकाल रोहितजी पाटील. वॉर ऑफ फिल्डिंग. रोहित पाटील संघाचे संघमालक फिल्डिंग करत असताना बघा रोहित पाटील यांनी एखादा झेल जर डाईव्ह लगावून टिपला, त्यांचे डीजे मास्टर यांच्याकडून त्यांना आज ट्रीट असणार आहे संध्याकाळ सत्रामध्ये. सिंगल धावडे धाव पुढे सहसा होते ते म्हणजे 20 अंकावर. किरण ऑन स्ट्राईक. यावेळेस 1 ऑफ ब्रेक चेंडू होता. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू येऊन समावेश झालाय. संख्या 1 पुढे सहसा होते ते म्हणजे 21. बघा पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला, दुसरा चेंडू व्हाईट टाकला गेला, त्यानंतर सिंगल आणि हा चेंडू व्हाईट, म्हणजे 2 चेंडूचा खेळ संपला. 3 धावा खर्च केल्या गेल्या. या षटकामध्ये एक मोठा गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेत गोलंदाज. शॉर्ट बॉल होता. परत ऑफिसने जास्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. पंचांनी व्हाईट बॉल नक्कीच घोषित केलाय. तिसरा व्हाईट चेंडू आलाय. दिशा भरकटली आहे. आपण सांगतो ना की हमें तो अपने ने लूटा गैरों में कहां दम था, हमें तो अपने ने लूटा गैरों में कहां दम था, मेरी गेंदी वहां गिर रही है जहां चुना कम था. अशा प्रकारे 3 वाईट इकडे टाकले गेले गोलंदाज पाहू शकाल मिस्टर संजयच्या माध्यमातून. परत थोडासा ऑफिसच्या बाहेर कट करायचा प्रयत्न होता. हा चेंडू चांगला राहिला. टप्पा खाली राहिला आणि यष्टरक्षक याच्या हातामध्ये चेंडू समावेश झाला. डॉट बॉल. 3 चेंडू 4 धावा आतापर्यंत खर्च केला. या षटकामध्ये एक गडी बाद करून यशस्वी ठरलाय. सांघिक धावसंख्या पाहू शकाल धावफलक लगावला गेला तब्बल 22. 22 धावा आता मनवायच्या विजयासाठी. 33 माफ करा 43 धावा. 43 धावांची गरज. बॅटच्या यात्रेकडे रकेत लगावली. विकेट किपर चांगला यशस्वी करतात. डॉट बॉल आलाय. स्लोवर चेंडू होता. किरणला समजला नाहीये. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या हातीकडे नक्कीच लगावली. डॉट बॉल नक्कीच झाला. बघा तिसरा षटक मार्गस्थ आहे आतापर्यंत. या षटकामध्ये चेंडू टाकून झाले तब्बल 4 चेंडू मध्ये धावा खर्च केला. 4, 3 वाईट, 1 सिंगल, 2 डॉट बॉल आणि 1 गडी बाद केला गेला. शॉर्ट बॉल. स्वीट साऊंड टायमिंग प्रॉपर केलाय का? विशाल तिकडे होते. प्रयत्न चांगले झाले विशाल पाटीलचे. झेल टिपताना परंतु पाहू शकाल बहुमूल्य धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. तब्बल 4 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. चांगलं शतक केलं गेलं. धावसंख्या 2 पुढे सहसा होते. 24 अंक आता बनवायचे विजयासाठी. 41 येणारे चेंडू इनिंग्स मध्ये 19 चेंडू 41 धावांची गरज. बघा या सामन्यामध्ये जशा प्रकारे गोलंदाजी अटॅक लगावली गेली उर्वी 11 उमरो संघाच्या संघटनाकडून ती कौतुकास्पद असणार आहे. यावेळेस सरळ बॅटने खेळला. खूप उंच चेंडू गेलाय. परंतु यावेळेस यशस्वी होईल फलंदाज किरण. डाऊन द ग्राउंड. हा आलाय षटकार. 3 षटकांचा संपला खेळ. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. माफ करा 31 धावा. 31
11. दुसऱ्या षटकामध्ये जयसनने गोलंदाजी धावा खर्च केला, मात्र पाहू शकाल 7. तिसऱ्या षटकामध्ये 12 धावा खर्च केला गोलंदाज संजूच्या माध्यमातून. जयसनला परत इंट्रोड्यूस केला जाईल. वैयक्तिक दुसरा षटक घेऊन आले दुसरं जयसन. संघनायकांनी जबाबदारी सोपवली आहे जयसनच्या खांद्यावर. चला स्पीडअप करा किशोर धोडी प्लीज. एक सामना अजून आपल्याला खेळवायचा. त्यानंतर संध्याकाळ सत्रामध्ये खूप काम आहे. उद्या मेगा फायनलचा मेगा फायनल दिवस असणार आहे. अंतिम दिवस या स्पर्धेचा. मैदानचा थोडासा नक्कीच आकार विकार बदलण्याची संधी आमच्या आयोजकांना पाहिजे. संध्याकाळ सत्रामध्ये खेळपट्टीवर रंगरांगोटी करण्याचा वेळ असणं गरजेचं आहे, कारण की उद्या मेगा फायनल खूप मोठा दिवस आहे 40+ क्रिकेटसाठी. फुलीबोलीचा बदलाव करण्याचा प्रयत्न करतात जयसन. स्ट्राईकवर सुमित. एका बाजूला किरणच्या बॅटमॅन षटकार नक्कीच आला. त्याने आपले इरादे स्पष्ट केलेत मागील षटकाच्या शेवटच्या चेंडूवर. बघा 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूमध्ये बनवायचे विजयासाठी 35. पहिला चेंडू ऑफ साईडला फटका सुरेख खेळला गेला. खेळाडू आहे डीप मध्ये चेंडूला फील्ड करतील का? चेंडूवर आले. चांगलं शतरक्षण केलं गेलं खेळाडूच्या माध्यमातून, परंतु 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली गेली. ती म्हणजेच 32 अंकावर आता बनवायचे 33. 19 चेंडू मागे 32 धावा बनवल्या गेल्या. 17 चेंडू मध्ये 33 धावा अजून बनवायच्या. विकेट्स पाहिले गेले तर 4 गडी बाद झाले. वर 4 गडी बाद होते. तिकडून चांगली पार्टनरशिप दोन्ही बॅटर करत असताना यावेळेस ऑफेन्सचा बाय चेंडू टाकला गेला. वेगवान चेंडू होता. डॉट बॉल. जयसनची खासियत राहिली बघा, फिरकी चेंडूसर टाकतोय. कटर चेंडू असतील, वेगवान चेंडू असतील, बाउन्सर असतील, फ्लायनर असतील, प्रत्येक चेंडूवर व्हेरिएशन करत जाणलं जातंय. धानू घोंगवाडाचा खेळाडू आपण पाहतोय आज वंदे मातरम प्रणालीच्या मैदानामध्ये खेळत असताना उर्वी 11 उमरोली या संघामध्ये. परत एकदा आश्चर्य, एक अप्रतिम टप्पा पण चेंडू थोडासा वरती राहिला बघा. मागील चेंडू वाढीव हरकत टाकला होता, यावेळेस थोडासा मागे ठेवला. उसळी घेणारा चेंडू विकेट किपर संजयच्या हातातून चेंडूचा समावेश झाला. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवर 2, मागील 2 चेंडू निर्धाव. येणारे 15 चेंडू अजूनही बनवायचे विजयासाठी. 33. ऑफेन्सच्या बाहेर होता. पॉईंट फटका खेळलाय. सुपर कॉलला खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करतील. एक धाव घेतली. किरणने दुसऱ्याचा कॉल दिलाय. बघता 2 धावा परिपूर्ण केल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. धावसंख्या 2 बदल धावफलकावर तब्बल 34 अंकावर आता बनवायचे 31 धावा. येणाऱ्या चेंडूसह 14 चेंडू 31 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी संघ पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना ऋत्वी 11 आगरीपाडा. ऋत्वी 11 आगरीपाडा की उर्वी 11 उमरोली पहिल्या वर्षाचा चॅम्पियन संघ आपण पाहतोय. धावांना डिफेंड करत असताना फुलटॉस बॉल होता. फुलटॉस बॉल टाकला गेला. ऑन साईडला खेळला गेला. खेळाडू आहे तिकडे मिलिंद चेंडूला फील्ड करतील. एकेरी धावाने समाधान मानावं लागेल बॅटर्सला. धावफलक जाऊन पोहोचेल 35 अंकावर. आता येणारे 13 चेंडू मध्ये बनवायची 30 काय गोलंदाजी झाली जयसनची. या षटकामध्ये मात्र 5 धावा खर्च केल्या गेल्या. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकामधला. 13 मध्ये 30 ची गरज आहे. 13 बॉल 30 रन्स टू विन. किरण या षटकामधला पाहू शकाल पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज झालाय. यावेळेस सोलवर फुलटा चेंडू स्वतः अप्रतिम षटक स्वतः अडवला गेला. काय षटक टाकला जयसनच्या ओव्हर जर आवड तयार नक्की झाला पाहिजे. काय षटक टाकले गेले जयसनच्या माध्यमातून. 2 षटकामध्ये मात्र धावा खर्च केल्या गेल्या. ते म्हणजेच 12 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद करणं यशस्वी ठरलाय जयसन. वॉड बॉलिंग. येणारे चेंडू असतील 12 मध्ये बनवायचे 30. प्रत्येक षटकामध्ये 15ची सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. बॅटिंग करणारा संघ ऋत्वी 11 आगरीपाडा संघाला.
सर. चे 30 12 बॉल 30 रन्स टू विन. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला सुमित आणि एका बाजूला किरण. कुठल्या संघाला आशेची किरण असेल पुढच्या फेरीमध्ये जाण्यासाठी आणि तो संघ खेळेल SRP चॅलेंजर संघासमोर. हे येणारे 12 चेंडू संघ जातील. 2 षटक जैसने टाकले, खूप सुरेख गोलंदाजी केली. 1 षटक टाकला विशालने, 11 धावा खर्च केला, 1 गडी बाद केलाय. 1 षटक टाकला मिस्टर संजय घरत यांनी, 1 गडी बाद केला, धावा खर्च केला त्यांनी 12. परत गोली मागवा सज्ज होईल संजय. लेटर्स केला जाईल. वैयक्तिक दुसरा षटक घेऊन आला संघाकडून. 5वा षटक, 12 मध्ये 30 ची गरज. चला स्पीडअप करा किशोर प्लीज. 12 चेंडू 30 धावांची गरज. 12 बॉल 30. हा सामना जिंकण्यासाठी पृथ्वी 11 आगरी पाडा या संघाला. कोण जिंकेल हा सामना, कोण पोहोचेल क्वालिफायर सामन्यामध्ये, हा प्रश्न निर्माण झालाय. पहिला चेंडू लोअर फुल टच बॉल होता, ऑन साइडला खेळला गेला. स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत. चेंडूवरला चेंडूला फील्ड केला, फेकी खूप सुरेख राहिली आहे. जेसन पाहू शकेल यष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये चेंडूला गॅदर करतात. जेसनने काय काम केलं आजच्या दिवसामध्ये, अप्रतिम गोलंदाजी राहिली. की फॅक्टर खेळाडू म्हणून पाहिलं जाईल जेसनकडे. मागील सामन्यामध्ये जेसनकडे लक्ष गेलं नव्हतं मला वाटतं कॅप्टनचा, परंतु यावेळेस लक्ष केंद्रित केलंय जेसननी. 2 षटकामध्ये काय गोलंदाजी केली आहे, अप्रतिम दर्जेदार. तशा प्रकारे गोलंदाजी करावी लागेल येणाऱ्या गोलंदाजांना सुद्धा. 11 मध्ये बनवायचे 29. किरणसाठी तुझा फेरबदल करतायत गोलंदाज पाहू शकाल मिस्टर संजय. ज्यांच्या विरोधामध्ये पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर किरणने षटकार ठोकला होता. यावेळेस फिल्डिंगची सजावट पाहू शकाल. डीप वाडी स्पीड ऑफला खेळाडू ठेवला गेलाय. सरळ एक स्ट्रेटला खेळाडू आहे. कॉर्नर, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग ऑन साइडला ठेवलं गेलं. यावेळेस सरळ बॅटने फटका तर फसलाय. चेंडू खाली स्वतः गोलंदाज आणि करणार नाही चुकी. किरण मैदानाच्या बाहेर. आशाची किरण निर्माण झाली आहे. उर्वी एलन उमरली या संघाला. गडी क्रमांक 5वा मैदानाच्या बाहेर गॉन. संघाला, कारण की येणारे चेंडू असतील 10 मध्ये बनवायचे 29. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राकेश पाटील, महाराष्ट्र पोलीस कार्यरत, यावेळेस 7व्या क्रमांकावर बॅटिंग साठी आलेत. आले आले ऑन साइडला फटका सजवलाय. चेंडूला पाठवून दिला सरळ सीमारेषा पार. हा आलाय मास्टर कप षटकार 6 धावा.
9 मध्ये 23 धावांची गरज. यावेळेस थोडासा बाहेर टाकला गेला, खूप जास्त बाहेर. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. बाकी मागील षटकामध्ये सुद्धा तब्बल 3 व्हाईट बॉल टाकले होते गोलंदाज संजय घरत या गोलंदाजाने. परंतु यावेळेस सुद्धा पहिला व्हाईट बॉल टाकला. षटकारानंतर सुद्धा दबाव राहिला गोलंदाज संजयवर. राकेश पाटील यांचा 1 चेंडू 6 वर बॅटिंग करतायत. यावेळेस अजून एक क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता, पंचांनी घोषित केला. जास्त बाहेर होता, फेकी केली आहे जयसनने, परंतु एकेरी धावांनी समाधान मानावा लागेल. बॅकअपसाठी विवेक बारी आले आणि लेग बायच्या मध्ये एक धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. धावफलक इकडे पुढे सहसा ते धावसंख्या जाऊन पोहोचेल. धावफलक तब्बल लगावली गेली ती म्हणजेच 44. आता बनवायचे 21-21. सामना ऑन झालाय असं म्हणावं लागेल. बॅटिंग करणाऱ्या संघासाठी सुद्धा चेंडू असतील तब्बल 8 चेंडू बनवायचे 21. बघा सुमित थोडासा स्ट्रगल करतायत आतापर्यंत. त्याची बॅटून धावा पहिले 7 वर ते बॅटिंग करतात. चेंडू फेस केले 7 चेंडू 7 वर फलंदाजी करत असताना सुमित ऑन साइडला फटका तर सुरेख खेळला. खेळाडू डीप मध्ये आहेत. चेंडूला फील्ड करतील का? चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. सिंगल धाव घेतली. दुसऱ्याचा प्रयत्न केला गेला. बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. अजूनही येणाऱ्या इनिंग्स मध्ये चेंडू असेल 7 चेंडू मध्ये बनवायचे 19. 7 बॉल 19. हा सामना ऑन असणार आहे का? या चेंडूवर जर मोठा फटका आला तर सामन्यामध्ये जिवंत राहील संघ ऋतू 11 नागरीपाडा. पण राकेश पाटील मैदानामध्ये आहेत. 2 चेंडूने 6 वर ते बॅटिंग करतात. एक षटकार आलेला त्यांनी ठोकलाय. आशा नक्कीच उजागर केल्यात संघाच्या. ऑफ साइडला फटका सुरेख खेळला. चेंडूला पाठवून दिला सहज सीमारेच्या पार. हा आलाय मास्टर कप चौकार. आता समीकरण बदललं गेलंय. येणारे 6 चेंडू आणि बनवायचे 15. दॅट इज आतमध्ये हाणावा लागेल राकेश पाटील या बॅटरला. 6 मध्ये 15ची गरज आहे. 6 बॉल 15. हा सामना जिंकण्यासाठी किशोर धोडी यावेळेस गोलंदाज सज्ज होईल. अंतिम षटक घेऊन स्वतः संघनायक. बघा 6 मध्ये बनवायचे 15. संघनायक स्वतः गोलंदाज सज्ज होतील. शेवटच्या अंतिम षटकामध्ये काय घडेल काय बिघडेल. 6 चेंडू सागून जातील. कुठला संघ क्वालिफाय होईल पुढच्या फेरीमध्ये क्वालिफाय सामन्यामध्ये. फुलटॉस बॉल होता. ऑफिस जास्त बाहेर. खेळाडू तिकडे पोहोचले. विवेक बारी चेंडूला फील्ड करतात. फेकी केली जाईल. बघूया एकेरी धावांनी समाधान मानावं लागेल का? बॅकअपला खेळाडू रोहित पाटील जीवाचा आटापिटा करतात संघ मालक रोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॅकअप चांगले क्षेत्ररक्षण राहिलाय.
येणारे चेंडू असतील 5. 5 मध्ये बनवायचे अजूनही 14. 5 चेंडू 14 धावांची गरज. सुमित ऑन स्ट्राईक, ज्याच्या बॅट मधून मागील षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार आलाय. बघा संजय घराचे दोन्ही षटक वेगळे राहिले. पहिल्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला होता किरणने, मागील षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकला सुमितने. वाह काय चेंडू राहिला. कटर गोलंदाजी टप्पा पुढे चेंडू बाहेर काढला गेला. 4 मध्ये 14 ची गरज. 4 मध्ये 14 ची गरज. परंतु जयसनची कौतुक करावं. काय षटक टाकला जयसन या सामन्यामध्ये. पूर्णपणे संघाला जीवन ठेवलंय. हे धावा जर डिफेंड झाल्या तर या स्पर्धेमध्ये रेकॉर्ड असणार, कारण 65 धावा लो स्कोरिंग म्हणावं लागेल, ते डिफेंड होतील. फुलटॉस बॉल ऑफ साइडला फटका तर खेळला खेळाडू आहेत. पुढे सरसावतील. 1 धाव नक्कीच परिपूर्ण केली आहे. राकेश पाटील स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील. 3 मध्ये बनवायचे 13. 3 चेंडू 13 धावांची गरज आहे. 3 बॉल 13. जर 3 मध्ये 12 आल्या आणि सामना टाय झाला तर सुपर ओव्हर आपल्याला पाहायला भेटेल. 3 मध्ये 13 ची गरज. थोडासा चर्चा करत जयसन बघा, थोडासा कानमंत्र दिलाय खेळाडूला. संघनायक आहेत रोहित पाटील. गली पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षणासाठी सज्ज आहेत. वाह काय चेंडू पाहायला भेटला. वेगवान. एका बाजूला महाराष्ट्र पोलीस तर एका बाजूला महाराष्ट्र किक बॉक्सिंग चे कोच आपण पाहतोय किशोर धोडी, ज्यांनी इंटरनॅशनल किक बॉक्सिंग कोर्ससाठी भारताला रिप्रेझेंट केलंय. असं खेळाडू पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवर आहेत किशोर धोडी. काय गोलंदाजी राहिली आहे अप्रतिम. 2 मध्ये आता बनवायचे 12. 2 बॉल 12. 13 माफ करा. 2 मध्ये 13 ची गरज. 2 षटकार जर आले तर सुपर ओव्हर. 2 मध्ये 12 जर आले तर सुपर ओव्हर होईल. असं 2 मध्ये 13 ची गरज आहे. फिल्डिंगमध्ये बदलाव केला जाईल. शॉर्ट बॉल होता. रिव्हर्स खेळलाय. राकेश पाटील च्या बॅट मधून आलाय. यावेळेस पाहू शकाल. आणि हिल विकेट झाले तसं म्हणलं स्वतःनी. राकेश पाटील टाळा झाला पाहिजे. बघा स्वतः चांगले हिल विकेट झालेत आणि मैदानाच्या बाहेर येतात. राकेश पाटील झाली टाळ्या होऊन जाऊ द्या. स्पीड त्यांनी दाखवली. चौकार नक्कीच आला पण राकेश पाटील दर्शवला. पाय एस्ट्यावर लगावला. हिल विकेटच्या मध्ये बाद झाले. 1 चेंडू आणि 13 धावांची गरज. पाहू शकाल डिफाईन लेगला खेळाडू डीप थर्डमॅनला का 2 पाटील बंधू. एका बाजूला यतीन राऊत तर एका रोहित पाटील आहेत डीप मध्ये. आणि काय षटक राहिलं या षटकामध्ये. मात्र 2 धावा खर्च केल्या. मास्टर ऑफ राणी शिगाव किशोर धोडी. काय षटक राहिलाय आणि हा सामना विजय झाला. उर्विलन उमरोली दोन्ही संघांनी हस्त आंदोलन करूनच ताबा सोडायचं. दक्षता घ्या. उर्विलन उमरोली आणि ऋती 11 आगरीपाडा आपण हस्त आंदोलन करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये या. त्यानंतरचा मैदान ताबा सोडायचा आहे. चला SRP चॅलेंजर्स संघाचे कॅप्टन नितीन आपण टॉस साठी या आणि किशोर जोडी आपण सुद्धा टॉस साठी यायचं लगेच. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच